हा घराकडे एकदा आलत आणि फिरवून मागायला आणि तिथं जाऊन शिरले. मग सारखं घराकडेच येतोय. घराकडेच पळा लागली. मुलं आहेत बारकी, आज 2 महिन्यात बारकी मुलं आहे, बारकी मुलं आहे, काय करायचं? काय सोडा, बारक्या मुलांना ते साप येऊन मावशी चावत नाही, तसा साप कोणताच मी आता काहीच घेऊ. भीती आहे फक्त. नाव काय घर मालकाचं? हे श्रीमंत बंडगर श्रीमंत बंडगर, राहणार आगळगाव मित्रांनो. लंगरपेठ आहे. लंगरपेठ गाव येतंय का? ना म्हणजे ह्या ही घर खाली आगळं हात. मी त्या आगळगावात धरलेले साप आहेत. आणि हे लंगरपेठ गाव येतं या. आणि आपण तो साप रेस्क्यू करू. तो पहा साहेब जरा फिरवतो. त्या पोचले खाली बघा तिथं. दोनदा फिरून त्यात शिरलाय. हे बी बघितलाय बघा. अलीकडं तिथेच बघा त्या पोत्या खाली अलीकडं थोडी जागा दिसते बघा मोकळी अलीकडं. तिथं मुंडकं आहे बघा अलीकडं. हो काय तिथं नाही हो का इथं ही हो का ही पाईप वगैरे प्लास्टिक इथं आली तिथं आहेत बघा ह्या अलीकडल्या बाजूला बघा. हा ती पोतं काढलं दिसतेच बघा. तिथंच आहे बघा त्या अलीकडे आता ओपन केलं तर तिथंच खाली तोंड काढतोय कवाय धरणं. त्या खाली हाय आता तोंड खाली काढली तर वर मी सगळं चेक करतो. चांगलं निब्बर आहे हे सुद्धा बघितले लाल सापच आहे. तिथं तिथं तिथंच वर काढतो बा तोंड कवाय धरणं. हा तिथं तोंड काढतो तो वर. आता तोंड वर काढायला सारखं फोन लावतो की आम्ही त्यांना. तुमचं लय फोन आलेले. गेले बी नाही कुठं कट्ट नजर ठेवून आहे त्याच्यावर. असेल तर मी 100% त्याला काढतो मावशी. तिथे ते पाईप वरूनच तोंड वर काढतो बा सारखं. काढली बाहेर. तुम्हाला थबडी वाढते म्हणलं तवा बघा तोंड वर निघालतं त्यानं काढलं होतं. गेले नाही कोणीकडे चव भाऊ सारखं नजर राखत होते आज. तेव्हा की अजून पण नजर मी आता शेजारी चेक करत नसतो. इकडचे जरा फुलारे हलवून बरं इकडचे कुठले हे म्हणते ते दगड आहे ते दगडाच्या खाली तर होय तकडे उकरण्यापेक्षा हे तर जरा बघतो. माझी शंका त्याच्यातच आहे रे. माझी शंका त्याच्यातच नाही काय हा बेडग एवढं मावशी फोन येईल एवढी भेले मी ओळख. अहो ते हे आलेले काढा लागले की साप. आणि मित्रांनो तुम्हाला बऱ्याच कष्टातून हा साप गावलेला आहे आणि लोक भेटतात. आणि भिल्यामुळं चांगला 2-3 तास मला वेळ लागला कॉलवर असतो. पण हा नाग साप उंदराच्या आशेने येत. आवाज येते आलंय वर. त्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष आहे. ज्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष आहे असा हा नाग साप. फन्ना काढतात, लोकवस्तीत येऊन भीती दाखवतात. आणि मित्रांनो अशा त्या मावशी भेटला हाच ना साप. मावशी कुठे गेली ती भेली बिचारी. नाग साप आहे. काय करते राग दांडा काय करायला ठीक आहे बाहेर या. बाहेर येते का एकदम तिथं खरतात लांब आहे म्हणून तुम्हीच काढेल का घोरपड. आणि हा नाग ज्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येते असा आत गेलेला आहे. कुणीकडे येऊन चावण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो किती तक्षम आहे ते पहा. आणि
थोड्याच वेळात याला आपण चांगल्या रीतीने रिस्क करू. आणि मित्रांनो, तुम्हाला बऱ्याच कष्टातून हा साप घावलेला आहे आणि लोक भेटतात आणि भिल्यामुळं चांगला 2-3 तास मला वेळ लागला कॉलवर असतो. पण हा नाग साप उंदराच्या आशेने येतोय. बाळ्या जर इथे व्हिडिओ धर. हा इथं जर बस खाली, तू भिवू नको अजिबात. साप मी धरलाय, तुला तर कन्फर्म आहे. आवाज येते आलंय वर. त्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष आहे. त्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष आहे. तुला बघतोय की रे मागं, ओळखीच आहे का काय? ज्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष आहे असा हा नाग साप. फन्ना काढतात, लोकवस्तीत येऊन भीती दाखवतात. आणि मित्रांनो, अशा त्या मावशी बेलला हाच ना साप. मावशी कुठे गेली ती? भेली बिचारी. नाग साप आहे. काय करते राग दांडा काय करायला ठीक आहे. बाहेर या. बाहेर येते बघा एकदम. तिथं खरतात लांब आहे म्हणून तुम्हीच काढेल का घोरपड. आणि हा नाग त्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येते असा आत गेलेला आहे. कुणीकडे येऊन चावण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो किती सक्षम आहे ते पहा. आणि थोड्याच वेळात याला आपण चांगल्या रीतीने रिस्क करू. आडवा धर व्हिडिओ. हा तिकडच कर व्हिडिओ.